मगासपासून आम्ही आईबाबांचा उल्लेख ऐकतो. जर आज त्यांच्यासाठी एक व्यक्त होण्याची संधी असेल तर काय सांगाल त्यांना किंवा काय सांगायचं आहे त्यांना? आईबाबांसाठी तर मी व्यक्त होऊ शकत नाही. प्रथम तर तुम्हाला सांगतो का माहिती का, व्यक्त होणं आणि त्यांना त्यांचं शब्दात वर्णन करणं एवढं सोपं नाही. कारण आज त्यांच्यामुळं मी हे सारं जग बघतोय. हा जो काही घनश्याम द्रोडे आहे तुम्हाला दिसतोय, हे फक्त माझ्या आईबाबांमुळं, माझ्या कुटुंबामुळं दिसतोय. व्यक्त होऊन काय होणार आहे, दोन शब्द बोलून डोळ्यातले पाणी टाळून हे नाही. तर मी आयुष्यभर त्यांच्यासाठी सांगण्यापेक्षा डायरेक्ट सुख-दुःख तर खंबीरपणे आहेत, पण त्यांना हे लेकराचा काहीतरी अभिमान वाटावा म्हणून झटत राहीन. भलेही मला दुनियाचं काही फरक पडत नाही, लोकांचं काही वाटत नाही. मला हे सगळ्यांना सांगावंच वाटतं आज सोशल मीडियावरती की माणसाने एवढं घट्ट असावं आणि मी तेवढा निठोर काळजाचा झालो आहे, कठोर. कारण माझी परिस्थिती अशी होती आमच्या काळात, म्हणजे आता माझ्या वयाची मुलं 21 वर्षाची, बाकीच्यांची लग्न वगैरे झाले त्याचा भाग गहूने सोडा विषय. पण जेव्हा मी 5वी-6वीला होतो का, तेव्हा अक्षरशः आता मी त्या लोकांचं नाव सांगणार नाही कॅमेऱ्यासमोर, नको झाले गेल्या जुन्या गोष्टी. पण आमच्या घरी येऊन आमच्या वडिलांना सांगायचे, तुमचा मुलगा आयुष्यात काहीच करू शकत नाही, तुमचा मुलगा अपंगत्व आहे. तेव्हा आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातून अशा धारा लागायच्या, ढासढास रडायचे. पण आज तेच आई वडील आनंदाने जेव्हा मी शोला दिसतो तेव्हा त्यांच्या आनंदाने डोळ्यात आनंद अश्रू दिसतात. आणि त्या समाजाला आज कळतं की मी कुठं गाडी घेऊन चाललो तर ती लोक आज मला वाट लावायला येतात. की मला फक्त एक सांगायचे, प्रत्येकाला त्याच्या उंचीवरून त्याच्या करिअरवरून कधी जज करू नका. पाणी शांत दिसतं म्हणजे ते शांत कधीच नसतं. आगीला विझवण्याची ताकद त्याच्यात असते, फक्त संयम धरला पाहिजे. म्हणून मी माझ्या आईवडिलांविषयी इतका प्राऊड आहे की त्या काळात मला त्यांनी साथ दिली, त्यांनी सांभाळलं. आणि ज्यांना कुणाला ग्रामीण भागातल्या लोकांना सोशल मीडिया काही माहीत नसताना त्यांनी सांगितलं, लढ, वाईट झालं तरी आम्ही तुझ्याबरोबर आहेत आणि चांगलं झालं तरी आम्ही तुझ्याबरोबर आहे. हे लोक काय हो, सुखात आपल्याबरोबर येतात, दुःखात कोणी नसतं. जेव्हा माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला का, तेव्हा हे लोक म्हणायचे आता तुमच्या घराचं काही खरं नाही, तुम्ही नेत्यांच्या विरोधात बोलता धडाधड, आता तुमचं काही खरं नाही. पण जेव्हा कुटुंबावर अडचण येते तेव्हा माझा बाप माझ्या पाठीमागं उभा राहिला होता. एक स्पष्ट मत सांगतो, मी देवाला कधी मानत नाही, कारण माझ्यासाठी माझा आई बाप देव आहेत. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.